तर तरी पण आपण करणार गर्दीमध्ये, कितीही गर्दी असो आपण शूट करणार. तुला दाखवतास लोकलची गर्दी. आणि आज फुल बॉडी मसाज. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. उठलोय, फ्रेश झालोय, आता कॉफी सुद्धा पितोय. पण कॉफी बनवून दिलं मस्त आणि टाइम बघितला करेक्ट 8 वाजले. आणि आता निघायला पण लागेल मला कॉफी लगेच. आणि नक्स अजूनपर्यंत झोपल्या. कुठे झोपल्या तर दाखवतो. मम्मी हा बघा नक्ष कुठे झोपलाय. मस्त आहे बघा. ते फॅन आहे ना, मस्त थंड हवा आहे तिकडे. मस्त आम्ही बघा ब्लँकेट घेऊन झोपतो. ब्लँकेट घेऊन रात्री थंडी लागते. घरामध्ये एवढी गरम होतं ना, म्हणून मी हा फॅन लावला आहे. तर मस्त झोपायला मजा येतो. कारण की घरात आपला AC नाही, तर म्हणून आपला काय बोलतात ना की आपला हाच बंगला. मस्त फॅन लावून टेरेसवर एक नंबर. चला मी कॉफी पितो आणि लगेचच जातो आहे ऑफिसला जाण्यासाठी. डब्बा भरून घेतोय, पाण्याची बॉटल आणि कॅप. कारण की तिकडे कधी कधी ऊन आहे ना, खूप लागतोय. ते कॅप सोबत ठेवतो मी. पण झालो रेडी. आता निघत ऑफिसला जाण्यासाठी. रिक्षा पकडायचं आहे, स्टेशनला जायचं आहे, नेहमीचं रूट. आणि आता गाडी निघालं आहे बोईसरवरून. हे जे रोजचा प्रवास आहे माझा, ऑफिस ते घर टू ऑफिस, ऑफिस टू घर. हे लाईफ इझी नाही आहे. वाटतं तेवढं सोपं नाही आहे अजिबात. हे लाईफ जसं वाटतं तेवढं इझी नाही आहे. खूप अवघड आहे हा रोजचा प्रवास. सेम रूट सेम रूट सेम रूट. चला आता रिक्षा पकडूयाच. अजिबात ट्रॅफिक नाही लागली आज. नाही तर रिक्षा भरल्याच होता. गाडी आहे ना पोलिसांची अडून. हे घ्या चला ठेवू. पोलिसांची गाडी उभी आहे म्हणून आज अजिबात ट्रॅफिक नाही. नाहीतर नॅशनल बेकरीच्या आधीच उतरावं लागतं. गाडी आली म्हणजे मी टायमावर एंट्री मारले. थोडंसं धावायला लागेल मला, कारण माझा डब्बा थोडा मागे असतो. हो चढलो फायनली. गाडीमध्ये बसायला भेटणार नाही, तो उभा राहून जाऊ लागणार. तुम्हाला टाईम दाखवतो आहे. वेट 9 वाजून 24 मिनिट झाले आणि मी डायरेक्ट उतरला गोरेगावला. यार थांब गाडी जाऊ. 9:24 झालेत आणि मी गोरेगावला उतरलो आहे. गोरेगावला फ्लाईंग रन थांबली होती. डायरेक्ट उतरायला भेटलं मला. कितीही पाणी पिया पण या गरमीमध्ये तहान लागते तर लागतेच. आणि हा ऊन कडाक्याचा. माझा कंटिन्यू 3 ब्लॉग्स, आज 3रा ब्लॉग आहे. पण मी अजूनपर्यंत पहिलाच ब्लॉग अपलोड केला नाही आहे. आणि टाईमच भेटत नाही आहे. ऑफिसमध्ये एवढं बिझी आहे काय बोलू. आणि आज कदाचित दांडीला मला रात्री जायचं सुद्धा लागणार आहे. कारण की दिव्याची हळद आहे. तर कदाचित रात्री मला दांडीलासुद्धा जायचं आहे. अजूनपर्यंत फिक्स नाही आहे. गेलोच तर तुम्हाला नक्कीच दाखवेल दांडीचा हळदीचा धिंगाणा. लॉबीमध्ये घेतलं आहे गिफ्ट. कधी येणार? 9:05 झाले. चेकिंग चला फायनली मी आता ऑफिसमध्ये निघालो आहे. चेकआउट करून येतो. चेकआउट. आणि आता मला असं समजलं आहे की फ्लाईंग राणी एक्सप्रेस 7:15 वाजता बरोबर निघालं आहे. आणि आता वाजलेत, मलाही लेट झालं आहे. टाईम बघितलं झालेत. अरे यार मला हे 7:35 आणि आता मला जायला लागेल बोरिवलीला. अंधेरीला जाऊन मला रिक्स घ्यायची नाही लोकशक्तीसाठी, म्हणून डायरेक्ट बोरिवली येतो. आणि आज मला जायचं दांडीला विवेकच्या हळदीसाठी. म्हणजे आज रात्री मला घरी जो येता येतं 2:30-3 तर वाजणार आहेत. तर पहिला आपण चला हळदीला घरी पहा लवकर हळदीला जायचं आहे. आजचा माझा सीन असा होणार आहे ना, रोज अंधेरीला जातो गोरेगाववरून, तर काय एवढं मस्त लोकल रिकामे असतात. पण आज मला जायचे बोरिवलीला. ऑलरेडी लेट झाला आहे. म्हणजे आज फुल ऑन बॉडीची मसाज होणार आहे माझी लोकलमध्ये. आता गर्दी तर असणारच आहे. आणि गर्दीमध्ये हा गोप्रो घेऊन शूट करणं म्हणजे खूप अवघड. तर तरी पण आपण करणार गर्दीमध्ये, कितीही गर्दी असो आपण शूट करणार. तुला दाखवतास लोकलची गर्दी. आता बोरिवली लोकल येते 43ची. ती येते आली लांब आहे थोडीशी, थोडी लांब आहे. तेवढं गर्दी चढावं लागणार. ही आली लोकल. आणि आज फुल बॉडी मसाज. चला बाबा चला. खाली आहे ये. चल नशीब खाली आहे. चढायला भेटलं मध्ये. ये मध्ये. एक मिनिट.
लोकलची बघा गर्दी बघा लोकलची उतरलं आता बोरिवलीला प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर आलेली गाडी 8:15 झाले आणि मी आता बोरिवलीला पोहोचलो आहे आणि फटाफट जातो आहे. गाडीचा टाईम तर झाला आहे पण अजूनपर्यंत लोकेशन आली नाही आहे. ही गाडी कधी येईल माहिती नाही. जेवढ्या लवकर येईल ना आणि जेवढ्या लवकर पालघरला पोहोचेल तर माझ्यासाठी चांगलं आहे कारण की मला जायचं दांडीला गाडी घेऊन 6 आज काय हळदी आहे मजा आहे. बघा आता आली लोकशक्ती एक्सप्रेस टाईम दाखवतो 8:25 झालेत. कधी पालघरला पोहोचवेल काय आयडिया नाही आणि आज बसायला भेटेल तर बेस्ट आणि बसायला भेटणार पण नाही कारण की मी बोरिवली आलो आहे आणि जर ठीक आहे बसायला भेटायला तर बेस्ट नाही तर बोरिवली पालघर पण तो उभा चढलोय. चल बाबा चल चला. चलो आलो पार्किंगमध्ये. गाडी कुठे आहे शोधावी लागेल. जयची गाडी आणि आता मला परत जायचं दांडीला लगेच. कुठे जयची गाडी आहे का? कुठे भेटलाय? भेटली नाही. चल किती वाजले तुम्हाला टाईम दाखवतो. टाईम झाला आहे 9:30 वाजलेत. 9:40 झालेत आणि आता मला दांडीला पोचवलं कमी कमी 10:30 ते 11 तर वाजतीलच. परत बघा पटकन निघेल. फक्त बॅग ठेवतोय फ्रेश होईल सावली घेऊन लगेच कल्टी. जस्ट घरी आलो आहे. टाईम दाखवतोय बघा 9:50 झालेत. आता फक्त फ्रेश होतो. कपडे पण चेंज नाही करणार शूज पण नाही काढणार. लगेच जायचं दांडीला कारण इकडनं पोचायला दांडी इकडनं पालघरपासून आहे 28 किलोमीटर. पोचायला कमीत कमीत मला 40 ते 45 मिनिटं लागतील. पटकन बाईक घेतो आणि बाईकमध्ये जाऊन पहिला पेट्रोल सुद्धा टाकावं लागेल. गाडी पुन्हा रिझवायला लागल्या पाहिजे. तर चला पटापटा निघूया दांडीला हळदीला. खाली उतरलो आणि लक्षात आलं की गाडीची चावीच घेतली नाही. परत चावी घ्या नशीब एकच फ्लोर खाली उतरलो होतो यार. हा त्रास त्याने हात मारलाय. अरे 2 वाजले आता मी घरी आलोय आणि पण सुद्धा माझ्यासोबत आलंय. पण दुपारीच गेली होती. आलोय खूप थकलोय आणि आता पुन्हा झोपायला सुद्धा आहे आणि पुन्हा सकाळी उठून आपला रोजचं रुटीन ऑफिस जायचं आहे. ठीक आहे चला आजचा ब्लॉग मी ते संपवतोय. हा ब्लॉग शॉर्ट आणि सिम्पल. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूयात असेच नवीन अशा ब्लॉगमध्ये. उद्या भेटूयात. बाय बाय.